सोमवती अमावस्येनिमित्त पुणे ग्रामीण भागातील दावडी निमगाव येथील खंडोबा मंदिरात आज भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। पहाटेपासूनच विविध गावांमधील महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक आणि तरुणांनी खंडेरायाच्या दर्शनासाठी मंदिर परिसरात हजेरी लावली। सोमवती अमावस्येला विशेष धार्मिक महत्त्व असल्याने भाविकांनी पूजा अर्चा, अभिषेक आणि विविध धार्मिक विधी पार पाडत कुटुंबाच्या सुख, समृद्धी आणि आरोग्यासाठी प्रार्थना केली। मंदिर परिसरात एळकोट एळकोट जय मल्हारच्या जयघोषाने वातावरण भक्तिमय झाले होते। अनेक भाविकांनी खोबरे आणि भंडाऱ्यांची उधळण करत आपली श्रद्धा व्यक्त केली। गर्दीचे नियोजन करण्यासाठी स्थानिक ग्रामस्थ, स्वयंसेवक आणि पोलीस मित्र संघटनांनी विशेष सहकार्य केले। वाहनतळ, पिण्याचे पाणी आणि दर्शन रांगांची योग्य व्यवस्था करण्यात आल्याने भाविकांना कोणतीही अडचण आली नाही। दिवसभर भाविकांची दर्शनासाठी ये-जा सुरू असून संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने न्हाऊन निघालाय। कॅमेरामन सह बाबा इनामदार, टाइम्स ऑफ महाराष्ट्र, पुणे ग्रामीण। आज सोमवती अमावस्येचा दिवस आहे। सोमवती अमावस्येनिमित्त भीमा नदीला शाही स्नानासाठी गेले होते। तर आताच मंदिरामध्ये पालखी आलेली आहे। खंडोबा देव स्नान करून आलेले आहेत। सकाळी 6 वाजता पालखी निघाली होती आज मंदिरामध्ये। कुठून भाविक येतात तिथं? पूर्ण महाराष्ट्रातून भाविक येत असतात। काय इथं व्यवस्था काय कशी आहे व्यवस्था? या ठिकाणी भाविकांसाठी दर्शन बारी आहे, पिण्याच्या पाण्याची सोय आहे आणि दुसरं गोष्ट अशी की भाविक या ठिकाणी येऊन आपला कुलाचार तळी भंडार करतात, भंडाराची उधळण करतात आणि आनंद व्यक्त करून आपले भाविक निघून जातात। तुम्हाला काय शासनाकडून काय मदत वगैरे मिळते का इथे? मदत येते, पण म्हणजे आमचे अध्यक्ष शासनाकडे काय मदत नाही सध्या तरी। देवस्थानचे अध्यक्ष शासनाकडनं तशी काय मदत नाही आहे सध्या। काय अपेक्षा काय तुमच्याकडे शासनाकडनं? भाविकांसाठी काहीतरी डेव्हलपमेंट असावी बाबा, त्यांच्या स्वच्छता चांगली पाण्याची सोय असावी पिण्याची। पोलीस प्रशासनाचं काय तुम्हाला मदत? त्यांची मदत असते। आता आम्ही आता सिक्युरिटी वगैरे ठेवतो, बरोबर रविवारी वगैरे असतं त्यांचं असतं। हजारो भाविकांची सुव्यवस्था कायदा याच्याकरता अध्यक्षांनी पोलीस मित्र, युवा महासंघ संघटनेला इथं ठेवलेलं आहे। आम्ही भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून, कुठली गर्दी होऊ नये म्हणून आजूबाजूला थांबलेलो असतो। सगळी इथली सुव्यवस्था पाहतो, कुठल्या प्रकारची चोरी घडू नये, काही नाही। हे अध्यक्षांनी, ट्रस्टच्या अध्यक्षांनी पूर्णपणे इथं काळजी घेतलेली आहे। आता बाकीचे लोक किती लोक आहे तुम्ही ग्राम सुरक्षामध्ये? आता इथं 8 लोक आहे आम्ही। महिला वगैरे नाही, राहायची वगैरे सगळी सोय ठेवत। महिला वगैरे महिला आहेत, 2 महिला आहेत, 2 महिला आहेत।